नक्की विचारला नाही. माईक खाली त्यांनी असं देखील म्हटलंय की मी असं कोणतंही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वक्तव्य बोललेलं नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे. काय सांग? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का, येतात का परळीला? अहो परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न, जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय. तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. क्लॅरिफिकेशन देताना नेहमी महिलाच का देतात? तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याशी नाव जोडलं जातं त्यांनी सुद्धा हे दिलं पाहिजे? आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, पण महिलाच टार्गेट का होते याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हाच माझा प्रश्न आहे, हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भेळ वातावरण कला क्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये. कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे, हीच तर माझी विनंती आहे. आणि हे दुःख आहे, आणि हे दुःख आहे आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. हीच निंदनीय गोष्ट आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, सावित्रीच्या लेकींबाबत होत आहे, मला याचं दुःख आहे. करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली किंवा सुरेश दसांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, पण या सगळ्या गोंधळामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, परळीच्या एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, तर तुला असं नाही वाटत का की त्या व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे की जे काही चालू आहे त्याच्या? नाही, मला नाही वाटत. नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दसांविरुद्ध कारवाई करतील असं वाटतं का तुमच्या भेटीनं? मी म्हटलं ना, त्यांची आता त्यांनी माफी मागणं, त्यांनी बोलणं, त्यांना या